5, 4, 3, 2, 1, start. यात्रा चालू झालेली आहे आमची पदयात्रा केदारनाथ बाबाला भेटायला, केदार बाबाला, आणि इथंच दमला लगेच 2 पावला. नाही आमचे आशू ऐकत. आता ट्रॅकिंग चालू केले 6 वाजता करेक्ट. बघू आता किती वाजता पैदल यात्रा. गौरी गुंडावाल्या मॅगी खाऊन बरं पुढचा प्रवास करून आता आमचे आशू दमल. मी पण आणि आता इथनं आम्ही निघणार आहे पैदल उमापती महादेव. महादेव पाहू शकता आणि आमचे आशू पण पाहू शकता तुम्ही. दर्शन घेता येईल. आजर का आजर पाहू शकता की ते हार्ड रस्ता आहे. आशू आमची चढतं तरी पण आशूची जिद्द आणि चिकाटी. वॉटरफॉल पाहू शकता. 6 किलोमीटर रनिंग झालेली आहे आमची. खूप पुरा आले 7 किलोमीटरलाच. कसं वाटतं? एक नंबर. थंड थंड हवेच्या ठिकाणी उघडे उघडे गरम होते. गरम चढ़ चुके हैं 8 किलोमीटर. और देखो कैसे कमर पे बांधा है. गर्मी हो चुकी है. लोटांगण घाली जाता ना आमची लोक घोडे हो. आम्ही तो देख सकते हो मेरा हाल. ऊपर से नीचे तक गिला हो चुका हो. दूसरा ठंड पाण्याचा झरा. 8 किलोमीटर आणि आमची हालत ओके मध्ये. बाबू बाबू 10 किलोमीटर वरती लिंबू पाण्याची गरज भासली आणि लिंबू पाणी पितो. 100 रुपयाला काही फायदा नाही यांचा. नुसताच खर्च करता येऊन. आता आमची जिजाऊ माता आली घोड्यावर. 10 किलोमीटर नंतर फायनली झऱ्याचा पाणी पिला इथं. आणि आता पुढचा प्रवास चालू. मोठं टोंग घोड्याला पण आधी आमची 10 किलोमीटर वाली चालत. वातावरण खराब झालेलं आहे. पाऊस भरपूर पडतो आणि रेनकोट घेतले रस्त्यात. वातावरण बघू शकता तुम्ही पूर्ण पावसाला. क्रमांक 5 फोटोशूट आणि स्मोक आणि आमचा दमलेला अष्टावतार. 9 किलोमीटर बाकी. आता बघूया बाबाला भेटल्यानंतर जम अक्का निघून जाईल थकवा. मस्त की झील आहे. 6वी झील लागली आणि नदी खालची वाहतं आणि तिकडं लोक चरली दुसऱ्या रस्त्याने. आम्ही या रस्त्याने आलो इकडून शॉर्टकट. बघू आता किती वाजता पोहोचताव. अपडेट देतो किती तास लागले आम्हाला. पाहू शकता बर्फा ठिकाणी आलेलो आहे. मंदिर बी थोडाफार इथनं आहे. आता थोडंफार म्हणजे 7 ते 8 किलोमीटर. बघू आता पोचू आम्ही. तसंच अपडेट देतो तुम्हाला. हे आमचे आशू आणि झील मेन नदी. बर्फाचा पाणी आहे लागला. क्लायमेट चेंज झालं. आता ऊन आले. शॉर्टकट रस्ता मारला. डायरेक्ट तिथे निघाला. फुल जमल्या आणि बर्फ पडायला लागला. तर झाला लाईव्ह बर्फ गिरीन. बर्फ पडेल. लाईव्ह बर्फ पडेल.
तिथनं आले लय दमले पुरात झाले 3 किलोमीटर राहिले ना पुरात झाले 4 किलोमीटर राहिले आणि फायनली बर्फान पण पोहोचलो पाहू शकता थोड्याच वेळात बर्फात एंट्री येईल आपली मला वापस स्मोक वातावरण असते असती आणि आपला राहिले 4.5 किलोमीटर बाबा बर्फीली यूरिया में आए हैं केदारनाथ वही पहुँचेंगे 3 किलोमीटर है इधर से ट्रैक्टर उड़ता हुआ नेली 2 किलोमीटर बॅलेन्स आणि थांबल्या फुल पोपटीच झाले सगळ्यांचीच झाली जशी आमचीच ना सगळं फापू करीत आता बरं बघू शकता 1 किलोमीटर आणखी जास्त आहे 1 तास तरी लागेल आधी पूर्ण पब्लिक थकलेली इथं कालोकाचीच निघतो कालोकाचीच पोचतो आता किती तास झाला आपल्याला 13 तास झाला 12.5 तास झालं आता बघू आणखी किती वेळ लागतो समजेल मंदिराच्या समोर करेक्ट कम्प्लीट 13 तासांनी हळद बघू शकता नशीब रूम घेऊन ठेवले आले पहिले प्रसाद घेतला नंतर आता दर्शनाला बघू घेऊ त्या साईडची फिरते त्या साईडची रूमच्या बाहेर बर्फ पडलाय कसं साचलाय पाहू शकता स्नोफॉल झालाय तर तिथं पाणी होऊन जाईल लोक चालून पाणी झालंय बर्फ दुकानांवरती पण बर्फ पडला मंदिरावर सगळं पहाड आहे ना सगळं दुकानावर बर्फ तर चालले लाईनीला थेट आल्यान देवलत तासानंतर पोहोचलो मंदिराच्या जवळ बर्फ पूर्ण साईडला हटवलेला आहे अँड वरतून पडतोय थोडा आता राहिलेला साईडला गेलाय पूर्ण हिंदूशिला मंदिराची मागची बाजू लोक पट्टी असतात महादेव ची समाधी
पिंडी तोरली आहे. थंड लागल. पिंड नंदी बनवलाय कोणीतरी बर्फाने. सुंदर असा कैलास पर्वत. कुठून येणार